पावसाळा थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवाळी दारात येऊन उभी आहे. दिवाळीचा पहिला पदार्थ अनारसा, कारण याला पूर्वतयारी असते. जो जेवढा मुरतो तेवढा भारी लागतो आणि लक्ष्मीपूजनाला अनारसे पाहिजेच असतात. यावेळी तुम्ही घरीच अनारसे स्वतः बनवणार असं ठरवलं आहे ना, कोणाला काहीच विचारू नका. ही रेसिपी मन लावून शेवटपर्यंत बघा आणि आत्मनिर्भर व्हा. अरे चा, अगदी लयबद्ध निवेदन झालं वाटतं. आपोआप दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, त्याचाच परिणाम. वेलकम टू मधुकर रेसिपीज. मित्रांनो, इथं आपण भातासाठी वापरला जाणारा कोणताही बारीक तांदूळ घ्यायचा आहे. परफेक्ट प्रमाणासाठी तुम्हाला सांगतो, 1/2 किलो तांदूळ आपण इथं घेतलेले आहेत. कुरडया बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण गहू भिजवतो त्याप्रमाणे अनारशांसाठी तांदूळ भिजवायचे आहेत. 3 दिवस तांदूळ पाण्यात ठेवायचे आहेत. रोज तांदूळ स्वच्छ धुवून पाणी बदलून घ्यायचं आहे आणि चौथ्या दिवशी तांदूळ धुवून चाळणीत 1 मिनिटभर काढून कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर वाळत घालायचे आहेत. कोरडे करायचे आहेत, पण किती ते मी तुम्हाला सांगतो. कारण जर का तुमचे तांदूळ जास्त ओलसर राहिले तर अनारसे टिकणार नाहीत आणि जर का तांदूळ जास्त कोरडे झाले तर अनारसे बनणारच नाहीत. आली का पंचायत? अजिबात नाही. त्यासाठीच व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता बघा. अनारसे एकदम जबरदस्त होण्यासाठी खूपच सोपे ट्रिक्स आणि टिप्स आहेत, त्या इथं आपण बघतच आहोत. आता एका स्वच्छ कॉटनच्या कापडावर हे तांदूळ आधी पसरून घेऊया. पसरवताना तुम्हाला इथं दिसेल तांदूळात किती ओलावा आहे, तुम्ही बघू शकतात. इथं आपण हे तांदूळ घरातच फॅनखाली पसरवून घेतले आहेत. साधारणपणे रूम टेम्परेचरमध्ये अर्धा तास इतका वेळ आपल्याला लागला आहे. अगदी हलकं मॉइश्चर यात राहील इतकं कोरडं आपण हे करून घ्यायचं आहे. चौथ्या दिवशी भिजवलेल्या तांदळाचा दाणा अगदी बोटाने सुद्धा चुरला जाईल असं झालेला असतो. तुम्ही इथं व्यवस्थित ऑब्झर्व करा, व्यवस्थित बघा. हे इतकं आपल्याला मॉइश्चर या तांदळामध्ये हवं आहे. आपण तांदूळ हातामध्ये दाबून बघत आहोत. त्या हाताला पाण्यामुळे चिटकत नाही आहे, कदाचित ते दाबल्यामुळे आपल्या हाताला चिटकलं. तांदळाचं हे मॉइश्चर किंवा ही स्टेप मी तुम्हाला वारंवार याच्यासाठी सांगतोय की ह्या स्टेपमुळे तुमचे अनारसे बिघडतील किंवा बनतील. त्यामुळे हे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षणात ठेवा. आता आपण हे मिक्सरला मस्तपैकी छान फिरून घेऊया. हे मिक्सरला फिरवताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही, कारण ऑलरेडी तांदूळ इतका सॉफ्ट झालेला असतो की मिक्सरला घालण्याचा अवकाश त्याचं पीठ लगेच होतं. आता मिक्सरला दळून घेतल्यानंतर हे तांदळाचं पीठ चाळतानाची स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे. हे पीठ चाळताना तुम्ही वरती फॅन लावून खाली पीठ चाळण्याचं काम करू नका, कारण असं करत असताना यातलं मॉइश्चर अजिबात टिकणार नाही. आणि या रेसिपीमधला सगळ्यात ट्रिकी पार्ट म्हणजे या तांदळातलं मॉइश्चर हेच आहे. आणि इथं आपण आवर्जून रव्याची चाळणी न वापरता मैद्याची चाळणी वापरायची. आणि हे चाळताना एक्स्ट्रा कण्या ज्या उरतील त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्याला फिरून आपण त्याचं पुन्हा पीठ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण भिजवलेल्या संपूर्ण तांदूळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपल्याला ही तांदळाची पिठी मिळालेली आहे. त्यातला ओलावा, त्यातलं मॉइश्चरसुद्धा आपण आपल्याला अपेक्षित एवढं असं मेंटेन ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण हे सगळं चाळून घेतलेलं पीठ वजनी 250 ग्रॅम भरलेलं आहे. आपण त्याचं प्रमाण वाट्यांनी सुद्धा काढून घेऊ. इथं आपल्याला त्या 3 वाट्या पीठ मिळालेलं आहे. इथं आपण अर्धी वाटी साखर घेत आहोत. वजनी 100 ग्रॅम ही मिक्सरला बारीक फिरून घ्यायची आहे. ज्यांना वजनी प्रमाण शक्य नसेल त्यांच्यासाठी आपण वाटीचं प्रमाणही सांगत आहोत. दळून घेतलेली साखर ही आपली 1/2 वाटी भरलेली आहे. पिठी साखर सुद्धा आपण मैद्याच्या चाळणीने चाळूनच तांदळाच्या पिठामध्ये मिक्स केलेली आहे. आता हे साखर आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आपण दोन्ही हातांनी 5-7 मिनिटं छान रगडून घ्यायचं आहे. याचे आपण मस्तपैकी गोळे तयार करून घेणार आणि हे बांधलेले गोळे आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. ते किती दिवस ठेवायचे ते तुम्हाला मी पुढे सांगतो. आपण इथं रेसिपीमध्ये साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट असं घेतलेलं आहे. यामध्ये साखर जर जास्त झाली तर ते आवश्यकतेपेक्षा जास्त कडक होतात आणि ते तुटत नाही. मित्रांनो, अशा रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप मेहनत लागते. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीज तुम्हाला आवडतातच, तुम्ही लाईक केल्यावर मला प्रोत्साहन मिळतं आणि या छान छान रेसिपीज तुमच्या मित्राप्तेष्टांना सुद्धा तुम्ही शेअर करा. इथं आपण आता हे पिठाचे गोळे हवाबंद डब्यामध्ये 3 दिवसासाठी ठेवून देत आहोत. मध्ये याला एकदा सुद्धा उघडून बघायचं नाहीये. चौथ्या दिवशी आपण हे ठेवून दिलेले गोळे एका परातीमध्ये काढून त्याला छान चुरा करून त्याचं पुन्हा मिक्सचर तयार करायचं आहे. हे 3 दिवस छान मुरलेलं पीठ आपण दोन्ही हाताने पुन्हा परातीमध्ये छान रगडून घ्यायचं आहे. यामध्ये रगडून झाल्यानंतर याचे आपल्याला इमिजिएट आत्ता जेवढं आपल्याला बनवायचं आहे तेवढा पीठ बाजूला काढून उर्वरित पिठाचा आपण गोळा बांधून पुन्हा त्या डब्यामध्ये हवाबंद ठेवून द्यायचा आहे. हा हवाबंद डब्यामध्ये ठेवलेला गोळा फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर आरामशीर 3 ते 4 महिन्यापर्यंत टिकू शकतो, कारण याला आपण वरतून पाणी किंवा दूध का असं कुठल्याही वस्तू लावलेली नाही. आपल्याला जेवढे अनारसे आता बनवायचे तेवढं पीठ आपण बाजूला काढलेलं आहे. त्याला आता थोडं दूध घालून आपण मळून घेणार आहोत. अनारस्यांचं पीठ आपल्याला मळून घेण्यासाठी आपण एक छोटी वाटीभर दूध घेतलेलं आहे. साधारणपणे पोहे खाण्याचे 5 ते 7 चमचे दूध असावं. आपण ते 1-1 चमचा करून आपण यामध्ये घालायचं आहे आणि याला मऊसर असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आपण चमच्याने याच्यामध्ये दूध घालून हे छान मऊसर मळून घेत आहोत. दुधाचं प्रमाण थोडंफार 1-2 चमचा इकडे तिकडे होऊ शकतं पिठाच्या प्रमाणानुसार, कारण आपण हे पीठ काढताना अंदाजे बाजूला काढलेला आहे. बघू शकतात मस्तपैकी शायनिंग आपल्या ह्या पिठाला आलेली आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला हव्या त्या आकाराचे, ज्या आकाराचा तुम्हाला अनारसा हवा असेल त्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अनारशांसाठी सगळे आपण इथं गोळे तयार करून घेतले आहेत आणि एका बाजूला गॅसवरती कढईमध्ये आपण तळण्यासाठी तूप घालत आहोत. पारंपरिक पद्धतीने अनारसे तळताना विशेषतः साखरेचे
बाकीचे अनारसे तळताना साजूक तूप वापरलं जातं, पण आपण तेलाचा ऑप्शनही इथे वापरू शकतो. दुसऱ्या बाजूला आपण एका प्लेटमध्ये पसरटच्या प्लेटमध्ये खसखस घेतलेली आहे. त्यावरती आपण एक एक गोळा अशा पद्धतीने ठेवून तो असा थापून घेणार आहोत. अनारसाला खसखस लावताना ही एका बाजूनेच लावली जाते. तुम्ही बघू शकतात इथं आपण एका बाजूने खसखस लावून घेतलेली आहे आणि खसखस वरच्या बाजूला ठेवून आपण अनारसा तळायला घालायचा आहे. तळताना याला आपण गरम तुपामध्ये मध्यम आचेवरती तळायला घालायचं आहे. अनारसा तळण्याची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित बघा. आपल्याला अनारसा झाल्यानंतर फोडून पण बघायचं आहे. त्याचं टेक्स्चर, त्याचा तेलकटपणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पडताळून बघणार आहोत. मध्यम आचेवरती याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. अनारसा पलटी केला जात नाही. अनारशाची जी खसखस लावलेली बाजू आहे ती वरती ठेवूनच आपण पूर्ण वेळ अनारसा तळायचा आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण ज्यावेळेस अनारसा तळायला सोडला त्यावेळेस तो खाली कढईत जाऊन बसला होता आणि तो जसा जसा खरपूस तळला गेला तो पोरस झाला आणि हलका झाला आणि वरती तुपावरती तो तरंगायला लागला. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा अनारसा आपला वरती तुपावर तरंगतोय आणि सोबतच आपण झाऱ्याच्या मदतीने गरमागरम कढईतल्याच तुपाने त्याच्यावरती अभिषेक करतोय. म्हणजे वरचा काही भाग जो तळला गेला नसेल, फ्राय व्हायचा असेल, तो सुद्धा मस्तपैकी खरपूस असा फ्राय होईल. अगदी इतका मस्त सुंदर असा आपला अनारसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता जे जातीचे खवय्ये असतील त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्यापासून राहणारच नाही. हा अनारसा किती फ्राय करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. काही लोकांना हा अनारसा थोडा जास्तीचा ब्राऊन किंवा जास्त खरपूस तसं तळलेला आवडतो. माझी आजी त्यातलीच एक. तिला सुगरण ही उपाधी एकदम फिट होती. तिला जाऊन खूप वर्ष झाली, पण माझ्या आठवणीतली ती आणि तिचे सर्व पदार्थ माझ्यासोबतच राहतील. नातवंडांपैकी मी पहिला होतो. माझ्यावर तिच्या मायेची सावली खूपच दाट होती आणि आशीर्वाद रूपी आजही आहे. माफ करा, थोडा इमोशनल झालो. एव्हाना आपला अनारसा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर अजिबात तेलकट तुपकट दिसत नाही आहे. आपण ज्या काढलेल्या प्लेटमध्ये सुद्धा तेलाचा लवलेज दिसत नाही आहे. आणि असा मस्त खरपूस तळलेला अनारसा बघितला की माझ्या मनामध्ये एकच भाव निर्माण होतो, तो म्हणजे एक से मेरा क्या होगा. त्यामुळे आपण पुढचे अनारसे सुद्धा लगेच पटापट तळून घेऊया. आपण हे अनारसे इतक्या परफेक्ट पद्धतीने बनवत आहोत की हे तळून ठेवलेले अनारसे तुम्ही 15-20 दिवस सुद्धा आरामशीर ठेवू शकता. चला आता धीर सुटत चालला आहे. एका वेळी 2-2 अनारसे आपण तळून घेऊया, म्हणजे पटापट होतील. आपण अनारसा शेवटी तळून झाल्यानंतर तोडून पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला या परफेक्ट रेसिपीमुळे एक नकळत फायदा होणार आहे. तो म्हणजे अनारसे तळल्यानंतर तेल किंवा तूप निथळ ठेवायची गरज नसल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राचे भांडे लागणार नाहीत. मुद्दामून अनारसे तळतानाचा व्हिडिओ कट न करता फास्ट फॉरवर्ड करत आहोत, म्हणजे तुम्हाला संपूर्ण आयडिया येईल. तुम्ही बघू शकतात अतिशय मजेदार असे अनारसे आपले तळले जात आहेत. खसखस लावलेली बाजू आपण वरतीच ठेवलेली आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर रेसिपी बघता बघता चॅनलला सबस्क्राईब करायचंच विसरून जातात. आधी चॅनलला सबस्क्राईब करा बरं. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रेसिपी लाईक करा आणि तुमच्या मित्रआप्तेष्टांमध्ये शेअर पण जरूर करा. एवढ्यात आपले अनारसे मस्तपैकी तळून खरपूस तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात पुढचा अनारसुद्धा आपण तळायला टाकलेला आहे. मित्रांनो, रेसिपीमध्ये आतापर्यंत आपण अनारशांसाठी तांदूळ 3 दिवस भिजवले, चौथ्या दिवशी धुवून वाळवले, मिक्सरला पीठ करून घेतलं, त्यात साखर घातली, त्याचे गोळे बांधून 3 दिवस हवाबंद डब्यात ठेवले, नंतर काढून हव्या तेवढ्या पिठाला दूध लावले, त्याचे छोट्या छोट्या आकारात गोळे बनवून खसखस लावून छान अनारसे थापले आणि साजूक तुपात खरपूस तळून घेतले. तुम्ही बघताय अजिबात तेलकट नाही आहे आणि टेक्स्चरचं म्हणाल तर प्रेमात पडण्यासारखं. वरतून तर छान दिसतोय, आतून कसा झाला याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. आतमध्ये अतिशय मस्त असा आपला अनारसा तयार झालेला आहे, छान फ्राय झालेला आहे. मला खात्री आहे माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा या अनारशाच्या नक्की प्रेमात पडले असाल. तुमचं प्रेम कमेंट करून नक्कीच जतवा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा माहिती का रेसिपी. विश यू ऑल हॅपी, हेल्दी अँड सेफ दिवाळी. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.